नागपुर में महानगरपालिका चुनावी हलचल के बीच भाजपा और शिवसेना शिंदे गुट के बीच युति बन गई है, जिसमें शिंदे गुट को सम्मानजनक सीटें दी गई। इसी पृष्ठभूमि पर भाजपा प्रवक्ता और उम्मीदवार धर्मपाल मेश्राम ने मीडिया से बातचीत में कहा कि नागपुर में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा किया गया विकास साफ नजर आता है। मेश्राम ने दावा किया कि इसी विकास के आधार पर भाजपा नागपुर में 120 सीटें जीतेगी और जनता के सामने विकास को सबसे अहम मुद्दा बनाएगी। आइए सुनते हैं आगे और क्या कुछ कहा मेश्राम ने। एकंदरीत काय सांगाल, नागपूरमध्ये कसा चित्र आहे? उमेदवारी जाहीर झालेली आहे, महायुती म्हणून कशी सामोर जात आहे महापालिकामध्ये बीजेपी? खरं तर 2017 ते 2022 या टेन्युअरमध्ये भारतीय जनता पक्ष एक हाती 108 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नागपूर शहर आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये स्थापित झाला होता। त्यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकर्तृत्वातून प्रयत्नातून हे नागपूर शहर विकासाचे एक नवे परिमाण निर्माण करताना, नवे मापदंड निर्माण करताना विकासाच्या वाटेवरती त्याची यात्रा सुरू झालेली आहे। मेट्रोच्या रूपानं हे शहर जागतिक नकाशावर देखील आलेलं आहे। इथले एम्स असतील, IIIT असेल, या ठिकाणच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नॅशनल फायर कॉलेज, सिम्बॉयसिस, नरसिंह मुंजी यांचं अभिमत विद्यापीठ, अंतर्गत सिमेंटचे रस्ते, शहराचा बाह्य वळणदार 12 लेनचा रस्ता, हिंगण्यात आता नव्याने आलेली स्मार्ट सिटी, हे शहर नागपूर महानगरपालिकेच्या दृष्टीने देखील इथले स्वच्छतेचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, दिव्याबत्ती, प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्य अशा सर्व अर्थानं खेळाची 100 पेक्षा अधिक विकसित असलेली मैदानं, या ठिकाणचे गार्डन्स, हे शहर मोठ्या झपाट्यानं देशाच्या नकाशावर आणि जगाच्या नकाशावर पुढे आलेलं आहे। एक मोठं इमर्जिंग शहर म्हणून नागपूर शहर जगाच्या नजरेत आता आलेलं आहे। मला वाटतं की 120 पेक्षा अधिक जागा नागपूर शहरातली सुबुद्ध जनता, नागपूर शहरातली विकासाप्रती प्रतिबद्ध जनता आम्हाला निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाला मतदान करेल आणि आम्ही 120 पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतं। महायुती म्हणून भाजपा आणि सोबत कोणते कोणते पक्ष सोबत आहे महायुती? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर चित्र आम्ही पाहिलं तर अनेक ठिकाणी महायुतीचे परिणाम आम्हाला दिसत आहेत। महायुती झालेली आहे। नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या 2 पक्षांची युती झालेली आहे आणि आम्ही आता विकासाच्या या रथाला कोणीही थांबवू शकणार नाही अशा पद्धतीचं एक प्रगतिशील आणि प्रगती पथावर अग्रेसर असलेलं नागपूर शहर निर्माण करण्यासाठीच्या दृष्टीने म्हणून आम्ही नागपूर शहरामध्ये महायुती म्हणून निवडणूक लढतो आहे। एकंदरीत 151 जागा आहे, तुम्ही म्हणताय 120 जागा भाजपला भेटेल, कसं का चित्र राहील, कोणत्या मुद्द्याला घेऊन सांगितलं? आम्ही नागपूर शहराच्या सर्वांगीण विकास या एकमेव भूमिकेवरती आम्ही निवडणुका लढतो आहोत। कोणत्याही विरोधी पक्षाचा विरोध आमचा हा वैचारिक तात्विक असू शकेल, कोणत्याही पक्षाचा आम्ही विरोध करण्यासाठी या ठिकाणी नाही आहे। आम्ही मागच्या संपूर्ण महानगरपालिकेच्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या 10 वर्षाच्या लोकसभा खासदार म्हणून आणि केंद्रीय मंत्री म्हणून तो कार्यकाळ असेल किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आताचा कार्यकाळ, 2014 ते 2019चा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ, त्यानंतरचं विरोधी पक्ष नेतेपद देखील, त्यानंतरचं उपमुख्यमंत्रीपद आणि आता पुनश्च एकदा मुख्यमंत्री, हा सर्व गोष्टींचा विचार करत आणि नागपूर शहर भर आम्ही ज्या पद्धतीनं कामं केलेली आहेत, पूर्व नागपूरमध्ये कृष्णभाऊ खोपडे यांच्या नेतृत्वामध्ये सर्वांगीण झालेला पूर्व नागपूरचा विकास असेल किंवा नागपूर शहराचा चौफेर विकास असेल, अशा सगळ्या फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहोत।